हो. काल आपण पाहिलंय की आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळवायचा असतो. तो आपण मिळवला पाहिजे. पुढं जाऊन लेखक या ठिकाणी सांगतायत, संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही आनंदाची इस्टेटच आहे. की भारतीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीत हे एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो, हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. एवढं आनंद आपल्याला या शास्त्रीय संगीतातून मिळतो. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तर ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. म्हणजे आपण एखादी कला आत्मसात केली पाहिजे, कारण नवनिर्मितीतून हा मनुष्याला खूप आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. समजा आपल्याला कलावंत होता आलं नाही तर किमान रसिक तरी आपण बनलं पाहिजे. त्या रसिकतेतून किंवा रसिकतेच्या भूमिकेतून आपण आनंद मिळवला पाहिजे. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. आणि कलेचा आस्वादामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद आपल्याला निश्चितच मिळत असतो. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. म्हणजे थोडक्यामध्ये काय, मोठ्या गोष्टींमध्येच आनंद मिळतो असं काही नाही. की मातीचा किल्ला जरी आपण दिवाळीमध्ये बनवला आपल्या मुलांच्या समवेत किंवा लहान लहान मुलांच्या समवेत, तरीसुद्धा त्यातून आनंद आपल्याला मिळू शकतो. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणार असतो. आणि शिकण्यामध्ये तर भरपूर आनंद सामावलेला आहे. विद्यार्थ्यांनी तर शिकताना त्या शिकण्यामध्ये आनंद घेतला पाहिजे. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच, शिक्षकांना तो मिळत असतो. हा आनंद आपण किती घेतो की शिकवण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. परंतु तो आपण घेतला पाहिजे. नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. की स्वतःची हौस आनंद मिळवण्यासाठी सुद्धा आपण शिकलं पाहिजे. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात? मनुष्य छंद विसरू शकत नाही. एखादा छंद जोपासला पाहिजे. त्या छंदातून सुद्धा आपल्याला आनंद हा मिळत असतो. हे मला न उलगडलेलं कोडच आहे. म्हणजे लहानपणी आपल्याला अनेक खेळ खेळावेसे वाटत असतात किंवा आपण खेळलेलो असतो. त्याचप्रमाणे अनेक छंद जोपासलेले असतात. परंतु मोठेपणी, प्रौढपणी मात्र आपण ते छंद विसरतो. हे कसं शक्य आहे असा प्रश्न या ठिकाणी लेखकाला पडलेला आहे. पहा, खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हाच असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकंही साधं गणित आहे. पहा, अतिशय सुंदर असं वाक्य या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे की पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकंही साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. की आपण छंद जोपासला पाहिजे. की छंदाच्या माध्यमातून किंवा छंद जोपासल्याने आपल्याला भरपूर अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. आणि छंद हे कुठलाही असू शकतो. वेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं, दगड गोळा करण्याचा सुद्धा छंद असू शकतो. पक्षी निरीक्षणाचा सुद्धा छंद असू शकतो. तो जोपासला आपण पाहिजे. कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही.
की असे काही छंद, की समजा एखादा व्यक्ती दगड गोळा करतोय, तर सुरुवातीला लोक त्याला वेड्यात काढतील, लोक त्याला नावं ठेवतील, त्याच्यावरती टीका करतील. परंतु त्याला त्यातून आनंद जर मिळत असेल तर शहाणं सुरतं राहून जमणार नाही. त्याला थोडंसं वेडं झालं तरीही काही हरकत नाही. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकाची सोबत तर अक्षर आनंदाची सोबत, आणि पुस्तकाची सोबत तर अतिशय आनंददायी असते. पहा, आपण विद्यार्थी मित्रांनी तरी पुस्तकाची सोबत ही जोपासलीच पाहिजे. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. एक वेळेस एखादा मित्र जर पारखला गेला नाही तर कदाचित तो धोका देईल, परंतु पुस्तके मात्र तुम्हाला कधीच दगा देणार नाही, धोका देणार नाहीत. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाही. तुमचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि पुस्तकाची मैत्री, पुस्तकाची सोबत, यातून निर्माण होणारा जो आनंद आहे हा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. पहा, कधी कधी आपल्याला काही दुःखद प्रसंग घडला, किंवा एखादा कंटाळवाणा दिवस उजाडला, किंवा एखादा दिवसभर ताणतणाव निर्माण झाला, तर अशा वेळेस आपण कधी कधी आवडीचं पुस्तक वाचतो, आणि त्या पुस्तकातनं सुद्धा आपल्याला आनंद मिळता येतो. किंवा त्या पुस्तकाला परमेश्वर जरी आपण मानलं तरी काही हरकत नाही. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध होत नसतात. की अडीअडचणीच्या वेळेस किंवा दुःखद प्रसंगाच्या वेळेस, कठीण समयी मित्रांची आठवण येणं स्वाभाविक असतं. अशा वेळेस मित्र हवे असतात, परंतु ते प्रत्येक वेळी उपलब्ध होतील असं मात्र काही नाही. अशा वेळेस पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. पहा, सुंदर वाक्य या ठिकाणी पुन्हा एकदा लेखकानं सांगितलेलं आहे, की पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. पहा, निसर्गामध्ये आनंद शोधता आला पाहिजे, संगीतामध्ये आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे, पुस्तकामध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे, आणि त्याची संगतसुद्धा लावून घेतली पाहिजे. असा माणूस जर असेल, या तिन्ही गोष्टींची सोबत करणारा, साथ करणारा, संगत धरणारा जर व्यक्ती असेल, तर जगाच्या पाठीवर तो कुठेही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो, की एकटं राहण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. पहा, तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता. एकटं जर राहिलं तर आपण आपल्या स्वतःचा त्या ठिकाणी विचार करतो. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण काय काय केलं, काय चुका झाल्या, किंवा आपण काय साध्य करायला हवं होतं, किंवा आपण काय साध्य केलं, या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो. म्हणजे अंतरंगामध्ये हलकेच आपण पाहतो, स्वतःला ओळखू शकतो, स्वतःशी आपण एकटेपणामध्ये संवाद साधू शकतो. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. पहा, सुंदर वाक्य या ठिकाणी पुन्हा सांगितलं आहे, की निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणामुळे निर्माण होतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधी जात नाही. त्यामुळे एकटेपणामध्ये सुद्धा राहण्याची सवय माणसांना असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अशा वेळेस मात्र कोणता तरी छंदही आपल्याबरोबर असणं, विशेषतः निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत ही आपण या काळामध्ये धरायला हवी. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. पहा, लेखक या ठिकाणी सांगतायत की आनंदासाठी मन मोकळं असायला हवं आहे, की मनाला कुठंतरी बांधून टाकणं किंवा या ठिकाणी कोंडून घेणं हे योग्य नाही. तर मोकळं असायला हवं, तेव्हाच तुम्ही आनंदाची अनुभूती घेऊ शकता. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरभरून जगायचा असतो. परंतु मनुष्य मात्र नेमकं यामध्येच फसगत करतो. तो काय करतो, भूतकाळात रममाण होतो, त्याचाच विचार करीत राहतो. भविष्यकाळ काय असेल अनिश्चित असतो.
परंतु त्याचा भविष्यकाळाचा अतोनात त्या ठिकाणी विचार करत बसतो आणि वर्तमान काळ मात्र तो विसरून जातो. खरं तर आपल्याला वर्तमान काळातच जगायचं असतं, वर्तमान काळातच आनंद मिळवायचा असतो, परंतु तेच मनुष्य मात्र विसरतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, की वर्तमान काळामध्ये जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ती हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं, काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आणि हौस पाहिजे, जगण्याची सुद्धा हौस पाहिजे. हौस नसेल तर आजचं काम उद्या करू, कंटाळवाणं त्या ठिकाणी जीवन होतं, रटाळ होतं, कामं पुढं पुढं ढकलली जातात, आपण सगळंच उरकून टाकतो आणि मग काय होतं, एकदम घाई गडबड होते आणि नंतर सर्व आपण उरकण्याच्या पाठीमागे लागतो. आपण सगळंच उरकून टाकत असतो, अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो, एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? पण आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेता येतो. त्यामध्ये तुम्ही अंघोळ करताना आनंद घेऊ शकताय, जेवताना आनंद घेऊ शकताय, एखादं काम करताय, त्या काम करत असताना सुद्धा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकताय. म्हणजे परंतु मनुष्य मात्र नेमकं या उलट त्या ठिकाणी होतं, की आपण जगणंही उरकण्याचा प्रयत्न करतो. मग आनंद कसा मिळणार? एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? की एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो आणि त्यामध्ये एखादा संगीताचा कार्यक्रम आहे, गाण्याचा कार्यक्रम आहे, त्यात तल्लीन होतो का? नाही. तरीसुद्धा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम चालू असताना सुद्धा आपल्या मनात असंख्य विचार त्या ठिकाणी येत असतात. गाडी मिळेल का? घरी काय चाललं असेल? हे काम राहून गेलं, ते काम राहून गेलं, असे अनेक विचार, अनेक चिंता आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असतात. कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याचीही चिंता आपण त्या गाण्या ऐकताना करतो. असं जर करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. त्यामुळं आत्ता जो क्षण आपल्याकडे आहे तो उपभोगा, त्याचा आनंद घ्या, त्यात आनंद शोधा. याचा सोपा अर्थ म्हणजे ज्या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतं आणि जे शक्य आहे ते करा. की तुम्हाला जे जे करावंसं वाटतंय ते करत चला. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसला की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. की नेमकं तेच होतं. लोक काय म्हणतील याचाच सदैव आपण विचार करत असतो. की एखादी गोष्ट करावीशी वाटली तर हा असं म्हणेल का, तो तसा म्हणेल का, याचाच आपण विचार करत बसतो. आणि जो काळ आपल्या हातामध्ये असतो तोही निघून जातो आणि त्यातून मिळणारा आनंद तोही आपल्याकडून निघून जातो. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगामध्ये असतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. की आपल्याला बाह्य यश, वैभव, आनंद मिळवण्यातही आनंद असतो. परंतु जर आपण दुःखी असू तर मात्र ते बाह्य यश तुम्हाला मिळालं तरी सुद्धा आनंद आपल्याला त्यामध्ये मिळत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. की भरपूर सुख, वैभव, संपत्ती मिळून सुद्धा काही नाही त्या ठिकाणी आनंद मिळत नाही, समाधान होत नाही, छान वाटत नाही. तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं आहे. ही जी अजून काहीतरी मिळवायला हवं आहे यामुळं काय होतं, दुःख वाटायला येतं. ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, हीच गल्लत होते. गल्लत म्हणजे चूक. की हे मिळालं तरीसुद्धा ते मिळायला हवं, ते मिळालं तरीसुद्धा त्याच्या पुढं हे मिळायला हवं. हा जो विचार आहे याच्यामुळं सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे तर आत डोकावायला हवं. की मनामध्ये आपण डोकवलं पाहिजे, अंतरंगामध्ये डोकवलं पाहिजे. एवढं मिळूनही मी आनंदात का नाही आहे, मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. हे प्रश्न आपल्या मनाला विचारले पाहिजे. मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं. की अंतरंगामध्ये आपण डोकवलं पाहिजे, अंतरंगाला प्रश्न विचारले पाहिजे की आपण आनंदी का नाही आहेत. मला विरंगुळा हवा आहे, मला बायको मुलांत रमायला हवं, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं आहे, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवी आहे. म्हणजे
हे प्रश्न या ठिकाणी किंवा हे विचार तुम्ही तुमच्या मनाला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. पहा, तुम्हाला आनंद मिळवायचा आहे याचा अर्थ असा नाही की पैसा मिळवला म्हणजेच फक्त आनंद मिळतो, नाव कमावलं म्हणजेच आनंद मिळतो, असं काही नाही. हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद सामावलेला आहे. तो आनंद मिळवण्यासाठी आपली वृत्तीसुद्धा आनंदी हवी आहे आणि त्यामुळं आपण ते करणं गरजेचं आहे. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. महत्त्वाचं वाक्य पहा की आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगामध्ये असतं. ते आपण शोधलं पाहिजे. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते आणि हेच अत्यंत महत्त्वाचं आहे की काय अंतरंगाशी आनंदाचं नातं जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर जोडलं तर मनुष्य नेहमी आनंदी होऊ शकतो. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला? आनंद मानला पाहिजे. मानला तर मिळवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद मिळू शकताय असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. एक उदाहरण या ठिकाणी लेखकानं आपल्याला दिलं आहे. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवं. अगदी झुणका भाकर आली तरी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो. म्हणजे या ठिकाणी लेखकानं अतिशय आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण दिलं आहे की आपल्यासमोर झुणका भाकर जरी आले ना तरी ते खाण्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे. असं पण अर्थ नाही आहे त्याचा की आयुष्यभर आपण तेच खाल्लं पाहिजे असंही काही नाही आहे. अधिक मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? की स्वाभाविक आहे की प्रत्येक दिवसच मिरची भाकरी खाणं किंवा झुणका भाकर खावी असं काही नाही की हे बरोबरच आहे की आपल्यालाही वाटते की काही दिवस सुखाचे यावेत, गोडधोड खावं असं वाटणं त्यामध्ये काही गैर नाही, चुकीचं नाही. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की कष्टाची भाकर गोड लागते यात शंका नाही. कष्टाची भाकर गोड लागते पण कष्टाचं गोडसुद्धा गोडच लागतं की ते अधिक गोड लागतं तर त्या स्वकर्तृत्वाची गोडी मिसळी असेल तर स्वकर्तृत्व त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी स्वतः कष्ट करून मिळवलेली जर भाकरी असेल तर त्यामध्ये अधिक गोडवा अधिक आनंद त्या ठिकाणी मिळतो. अधिक मिळवायला हवं पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे की हीच नेमकी आपण या ठिकाणी चूक करतो. हाव आणि हवं यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. पैसा का हवा असतो? पैसा मिळाला आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. पैसा भरपूर मिळाला याचा आनंद नसतो, तो आपण काय कष्टानं मिळवला आहे त्याचा आनंद आपल्याला खऱ्या अर्थानं होत असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. आणि असंही काही नाही की पैसा असला म्हणजे आनंदी राहू शकतो, असंही काही नाही की तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. असे काही लोक आहेत की भरपूर पैसा आहे परंतु रात्रीची झोपच येत नाही, त्यांचं मन समाधानीच होत नाही, आनंदीच होत नाही. तो पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो की आनंदाच्या पाठीमागे तो पळत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. आनंदापासून तो दुरावत जातो. पारखा होणं दुरावणे. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते तेव्हा नक्की काय होतं की आपण म्हणतो एखाद्याला यश मिळालं, वैभव मिळालं, कीर्ती नेमकं काय होतं तर अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. आतला आनंद त्या ठिकाणी द्विगुणित होतो, दुप्पट होतं. 2 × 2 = 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर की पैसा मिळाला, कीर्ती मिळाली, वैभव मिळालं परंतु त्यामध्ये आनंद नसेल तर त्या यशाला, वैभवाला, कीर्तीला काही अर्थ आहे का? नाही.
शून्याला किती मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येतो. शेवटी आनंद जर नसेल तर त्याला कितीही गुणा तरी सुद्धा काय येणार? शून्यच येणार. शून्याला किती न गुणा शून्यच येणार. जर आनंद जर शून्य असेल तर वैभव किती असलं तरी उत्तर काय येणार आहे? शून्यच येणार आहे. एखाद्या ध्येयानं यश वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पहा, म्हणजे ही फक्त यश आणि वैभव हे फक्त निमित्त आहेत. खरा काय? आनंद आहे. आनंद अनुभवणं हे महत्त्वाचं आहे. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो आनंद असतो. खूप सुंदर वाक्य आहे. पहा, पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. आनंद कधी विकाऊ नसतो, विकू शकत नाही किंवा आपण ते विकत घेऊ शकत नाही. तो आनंद काय असला पाहिजे? टिकाऊ असला पाहिजे. टिकाऊ असेल तरच तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येयानं झपाटून जातात. भरपूर कष्ट लोक करत असतात. परंतु प्रयत्न करणं हे माणसाचं जगणं आहे. पण प्रयत्नात सुद्धा आनंद असला पाहिजे की स्वप्न निश्चितच असले पाहिजे. मोठमोठी स्वप्न असलीच पाहिजे. ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचंच आहे. परंतु तो प्रयत्न करत असताना सुद्धा ते आनंदाने प्रयत्न होणं गरजेचं आहे. तो आनंद त्या ठिकाणी घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. हे चालता बोलता आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. एक आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. पासून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रामधून आनंद होणार आहे ते क्षेत्र तुम्ही निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. जर असं केलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला अधिक आनंद होणार आहे. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं? की एखाद्या आईवडिलांची खूप इच्छा असते डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण तेवढंच व्हावं असंही काही नाही. त्यामुळं कदाचित तुम्ही व्हाल परंतु आनंद तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये मिळेल का? की एखादा विद्यार्थी असो, कलावंत, त्याला व्हावं असं वाटतं, परंतु त्याच्या आईवडिलांची इच्छा असते डॉक्टर व्हावं, तो डॉक्टर बनतो किंवा इंजिनियर बनतो, म्हणून त्यामध्ये त्याला आनंद मिळेल का? तर नाही. कदाचित त्याला त्या कला क्षेत्रामध्ये आनंद असेल तर त्यामध्ये जर त्याचं करिअर झालं, ते क्षेत्र जर निवडलं तर त्यामध्ये त्याला अधिक आनंद मिळेल. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतात म्हणजे काय? दुःखी होणे. खंतावणे, दुःखी होणे. परंतु आईवडिलांनाही नंतर त्यांची चूक त्या ठिकाणी कळते की आपण या मुलावरती विनाकारण हे बनावं ते बनावं यासाठीचा दबाव टाकला. नंतर त्यांनाही त्याचं वाईट वाटतं. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, कधी नाही होत शक्य की जे काम ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड आहे ते क्षेत्र आपल्याला मिळायचं असंही काही नाही. कदाचित आपली आवड वेगळी असते आणि त्या आवडीच्या विपरीत किंवा दुसरंच क्षेत्र आपल्याला घ्यावं लागतं. नाईलाज असतो. कधी नाईलाजानं ते क्षेत्र निवडावं लागतं. परंतु असं करत असताना असं जरी झालं तरीसुद्धा त्यामध्ये दुःख आपल्याला वाटता कामा नये. त्यामध्ये सुद्धा आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आनंद मिळवू शकतो, घेऊ शकतो. पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हे शक्य असतंच. की जरी अनिच्छेनं जरी आपण एखादं क्षेत्र निवडलं तरीसुद्धा त्यामध्ये आनंद मिळवायला शिकणं हेही महत्त्वाचं असतं. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. अनेक क्लुप्त्या त्या ठिकाणी असतात. आपण विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारे आनंद मिळवू शकतो. तुमच्यासारखं काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्ही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. या ठिकाणी लेखक सांगतोय की कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे म्हणजे तुमच्यासारखेच अनिच्छेने काम करणारे सुद्धा लोक असतात. प्रत्येकालाच डॉक्टर व्हावं असं वाटतं परंतु प्रत्येकाचा नंबर मेडिकलला लागेल असं काय आहे का? नाही. कदाचित तुम्हाला इंजिनिअरिंग करावं लागेल, कदाचित टीचर बनावं लागेल, कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं लागेल.
म्हणजे तुमच्यासारखे अनेक लोकही अशा प्रकारचं क्षेत्र त्यांनी निवडलेलं असतं, नाईलाज असतो, परंतु ते सुद्धा त्यामध्ये आनंद घेतातच. ते आनंद आपण कसा घ्यायचा याचं विचार आपण जर केला, त्या युक्त्या जर शोधल्या, तर निश्चित स्वरूपामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आनंद त्या ठिकाणी मिळवू शकतो. शांत चित्तानं आनंदी वृत्तीने काम केलं तर यश मिळत जातं. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, शांत चित्तानं, शांत मनानं आनंदी वृत्तीने काम केलं तर अपयश तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्ही यशाच्या पायऱ्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी चढत जा. त्यामुळे आनंदी वृत्तीने आपण काम केलं. तुम्ही आता इयत्ता 12वीत आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, त्यामुळे जो काही अभ्यास दिलेला असेल, जो काही शिकवलेला असेल, ते जर आनंदानं जर तुम्ही शिकला तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं जे ध्येय ठेवलेले आहे तुमच्या डोळ्यासमोर ते निश्चित गाठू शकाल. मिळणाऱ्या यशामुळं सुद्धा काय होतं, यश महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. यश मिळालं तर आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. सर्वात महत्त्वाचं आहे, यश मिळालं तर आत्मविश्वास वाढतो, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळं अधिक यश, अधिक आनंद, या आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. एकदा यश मिळालं की आत्मविश्वास वाढतो, उत्साह वाढतो, ते वाढलं की पुन्हा यश मिळवण्याचा, त्याच्याही पुढे जाऊन यश मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनही यश मिळालं, अधिक आनंद होतो. एक प्रकारचं चक्र त्या ठिकाणी चालू राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही. आणि जर आनंदानं काम केलं तर आयुष्य हा संघर्ष राहत नाही. कोणत्याही कठीण प्रसंगांना तुम्ही सहजरित्या सामोरे जाऊ शकता. जर तुम्ही आनंदानं काम करत राहिलं, आनंदानं त्या कठीण प्रसंगाला जरी सामोरं गेलं आनंदानं, किंवा त्यामध्ये सुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना जरी आनंदानं ते तुम्ही केलं तरीसुद्धा तो संघर्ष तो राहत नाही. आयुष्य हा संघर्ष राहत नाही. ती एक सततची संधी वाटते आणि तो संघर्ष न राहता ती संधी वाटते. त्यातूनही तुम्ही काहीतरी नवनिर्मिती त्या ठिकाणी करू शकता, काहीतरी तुम्ही ध्येय साध्य करू शकता. आनंदाचा उत्सव आनंदाचा तो उत्सव वाटतो. म्हणजे आयुष्य हा संघर्ष न राहता ती एक संधी वाटते आणि तो आनंदाचा उत्सव वाटतो. असंही या ठिकाणी लेखकानं या ठिकाणी सांगितलं आहे. मजेत जगावं कसं, या त्यांच्या लेखन साहित्यातून शिवराज गोरले यांनी हा पाठ घेतलेला आहे. अतिशय सुंदर पाठ आहे की जीवनामध्ये आपण कशाप्रकारे जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टीमध्ये आनंद पाहिला पाहिजे, कशा पद्धतीनं यश मिळवलं पाहिजे, किंवा ज्या काही क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे आनंद घेतला पाहिजे, कोणत्या युक्त्या त्या ठिकाणी क्लुप्त्या वापरल्या पाहिजेत, या बाबींचा अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये लेखकानं या ठिकाणी विवेचन या पाठामध्ये केलेलं आहे.